छावा. छावा आहे छत्रपती शंभू महाराजांचं पूर्ण बाळपण आणि नंतर पुढे त्यांचं पूर्ण एंडिंगपर्यंत, त्यांचा शेवट होईपर्यंत हा छावा, पूर्ण छावामध्ये वर्णन केलं. त्याच्यामध्ये बाळपण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं बाळपण आहे, पण त्याच्यात वडील म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं पण बरंच काही याच्यामध्ये दिलेलं आहे. माहितीपूर्ण आणि माहितीपूर्ण सच्ची आहे, म्हणजे सत्य माहिती आहे. बघा पुढे. जय 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 शंभू महाराज की जय, जय शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. डोळे भिरभिरत होते. कोणाचे डोळे भिरभिरत होते? जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे आतुर डोळे भिरभरत होते. राजेही जिजाऊ साहेबांना भेटायला आले. किती दिवसांनी? तर 11 महिन्यांनी. ते सरदार चौकाच्या उंबरठ्याजवळ आले. धावत येत शंभू बाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हातांचा घेर टाकीत दिल लगाव साथ घातली. आबासाहेब, राजे उंबरठ्यातच घोटाळले. शिदोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले, जोहरच्या हत्यारबंद वेढा आम्ही शिताब फोडला, आपण या 2 हातांचा वेढा फोडणं कठीण. शिदोजीराव हसत हसतच राजांनी उचलून शंभू बाळांना आपल्या छातीवरच्या कवड्यांजवळ घेतले. त्यांच्या कपाळावर ओठ टेकून त्यांची पाठ हळुवार थोपटीत पुन्हा उतरवली. समोर जिजाबाई उभ्या होत्या. सूर्याला मावळतीला धाडून पहाटे वेळी पुन्हा परत येताना पाहून धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या. राजांनी सामने जात त्यांच्या सतेज सात्विक पायांवर आपल्या मस्तकीची शिवगंध टेकविली. सात्विक का म्हटलं? कारण अखंड तिने शिवाजीराजांना साथ दिलेली आहे. कोणी? तर जिजाबाईंनी. साथ दिली म्हणजे काय? जेव्हा शिवाजी महाराज लढाईला करायला जात होते, म्हणजे विजयी पताका लावायला जात होते, तेव्हा जिजाबाई ही प्रत्यक्षात आतमध्ये पूर्ण चिंतित असायची. एवढी चिंतित की ती नेहमी जगदंबेचं स्मरण करत असे की माझा शिवाजी महाराज, शिवाजीराजे हे व्यवस्थित परत यावं, जिंकून परत यावं, अशी ती नेहमी प्रार्थना करायची जगदंबेला. ह्याला म्हणतात आई. बघा, राजांनी सामने जात त्यांचा सतेज सात्विक पायांवर आपल्या मस्तकीचे शिवगंधा टेकविले. त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंचे आऊपण डोळ्यात भरून आले. त्या दोघांना बिलगून शंभूबाळ उभे होते. अंगीच्या रक्ताचा वेढा त्यांना त्या तिघांना तोडतो म्हटल्याने तोडता येणार नव्हता. हे असले राजेपण जगदंबेने राजांच्या उंजळीच्या परडीत टाकले होते. हे असले आऊपण जिजाऊंनी आडव्या मलवटाबरोबर माथ्यावर घेतले होते. आणि हे असले बालपण शंभूबाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगतीत चालवित होते. शास्त्रखानाने वेढा टाकलेला चाकणचा संग्रामदुर्ग आपले नाव सार्थकी लावीत चांगले 54 दिवस खानाशी भांडला. 95व्या दिवशी चाकणचे किल्लेदार फिरंगोजी हातांतील फिरंग खाली ठेवून संग्रामदुर्ग सोडून राजगडाच्या वाटेला लागले. याच वेळी राजांचे दुखणे आता सरदारांच्या हातातून निभत होत नाही, म्हणून खासा आदिलशहाच जबर जमेतिनीशी विजापूरहून मराठी मुलखाच्या रोखाने कूच झाला. पुन्हा आक्रमण, पुन्हा घोडेधाड, तापाणखाळी, पुन्हा मुलूख तोड. पण राजे राजगड सोडू शकत नव्हते. सईबाईंचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. सईबाईंच्या आठवणीने बेचैन झालेल्या राजांनी वर्दी पाठवून शंभूबाळांना आपल्या महाली बोलावून घेतले. सईबाईंची सावळी मूर्ती मनात रेंगाळत असतानाच समोर उभ्या राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभराने पकडीत राजे म्हणाले, बाळ शंभू,
वेढा म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारलं ते आम्ही सांगतो. जे सामने असलं की तोडता येत नाही आणि नजरेआड झालं तरी ते आपणाला तोडायला राजी होत नाही, त्याला वेढा म्हणतात बाळराजे. राजांचा आवाज साईबाईंच्या स्मरणाने भरला होता. डोळे बाळराजांच्या डोळ्यातून काळ्याशार बाहुल्यात आपणाला हवे असलेले सावळेपण धुंडीत होते. बाळराजे मात्र आपल्या आबासाहेबांच्याकडे एक नजर बघत निर्धाराने म्हणाले, नाही आबासाहेब, आम्हास वेढा म्हणजे काय ते चांगलं कळलंय. आता किल्ल्याबाहेर पडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यार घेऊन धारकरी टपलेले असतात, त्यालाच वेढा म्हणतात आबासाहेब. हे ऐकताना राजे गळबलले. त्यांनी शंभूबाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरवताना राजांच्या मनात येऊन गेले की बाळराजे, वेढ्याचा मतलब पळून नाही बघत, त्याचा उपराळा करायची मखलाशी साधणं जमलं पाहिजे. कधी वेढ्यात सापडू नका. आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत. रायाजी आणि अंतोजी गाडे या धाराऊंच्या मुलग्यांचा आता शंभूराजांशी बरे घसटीचा प्रेमात जुळला होता. बाळराजांची उमर जशी वाढीला लागली होती तशी त्यांची भुसलाई नजर आपोआपच तयार होत होती. नसलबाज अरबी घोड्यांच्या ऐटबाज शिंगाराला वारे झोताचा कानोसा घेण्यासाठी कोणी कान टवकारायला शिकवावे लागत नाही. जिजाऊंचा महाल सोडला तर शंभूबाळांचा सारा समय अंतोजी रायाजीच्या संगतीत जात होता. शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, गडावरच्या 18 कारखान्यांचा कानू जागता राजांनी कसा बसविला आहे हे शंभूबाळ रोजान्याच्या फेरफटक्यात जवळून बघत होते. दर्जी महाल, चौबिना महाल, शेरी महाल, सौदागिरी महाल अशा गडावरच्या 12 महालातील मुरब्बी लोकांचा रिवाज त्यांच्या नजरेखाली येत होता. राजसदरेवर जिजाऊंच्या तर्फेला बसून गोतसभेने दिलेला कथ्यांचे न्यायनिवाडे ते ऐकत होते. धाकलं राजे म्हणून त्यांना थोरांनी घातलेले अदब मुजरे रुजू करून घेत होते. धाकूटपण पंतोजी गुरुजीपेक्षा नजरेनेच उदंड शिकत असते. त्यांच्या माथेवरचे मायेचे छत्र अजाणपणी हटले जाते. त्यांना परिस्थितीच उदंड शिकवित असते आणि ज्यांच्या पदरी मरण जिनावर टाकून दौडणाऱ्या राजाच्या पोटचा बच्चा होण्याचे फर्जतपण येते, त्यांना अंगचे रक्तच उदंड शिकवून जाते. दिवाळीच्या दिवल्यांनी राजगड उजळून टाकला. शास्ताखानाचा खासा सरदार कहार तबलखान उंबरखिंडीतून खजिन्यासह कोकणात उतरणार असल्याची खबर राजांना मिळाली. त्यांनी जिजाऊंचा व शंभूबाळांचा निरोप घेऊन राजगड सोडला. यावेळी राजांचा सुभेदार तान्हाजी मालुसरे संगमेश्वरावर तळ टाकून होता. त्याच्या छावणीवर शृंगारपूरकर सूर्यराव सुर्वे आणि पाळवणकर जसवंतराव यांच्या जोड सैन्याने रात्रीचा छापा घातला. ही खबर राजांना राजपुरात मिळाली. सुर्व्यांचा हिसाब पावता करण्यासाठी राजे गुजरातीच्या फौजेसह राजपुराहून शृंगारपूरच्या रोखाने परतले. त्यांच्या परतीच्या सैन्यात एक कसबी कलमबाज दखल झाला होता. त्यांचे नाव बाळाजी औजी. संगमेश्वर पालीमार्गे राजे शृंगापूरच्या
राजे शृंगापूरच्या पांढरीवरून येऊन थडकले. गावातील सुरव्यांच्या गढीतील अन्यायाला गड्डा असलेले सिंहासन वगळले तर गाव मोठे राजस देखणे होते. झाडांचा अंग हिरवा गरगावा आणि आंबारायांचा रसवंत डौल यांनी गावाभोवती फेर धरला होता. राजांचे खबरगीर चौटा उधळीत शृंगारपुरात घुसले. त्यांनी खबर आणली की सूर्यराव सुर्वे डायाडौल होऊन गढी सोडून पळून गेला आहे. मात्र सुर्व्यांचा कारभारी दिवाण पिलाजीराव शिर्के मोठा तलवारबाज असून तो गढी लढविण्याच्या तयारीत आहे. माणूस इमानाचा आहे. राजांचे घोडदळ हर हर महादेवाचा पाऊस पाडीत शृंगारपुरात घुसले. सुर्व्यांची गढी घेरली गेली. कमरेचे भावानी उपसून राजे सुर्व्यांच्या गढीत शिरले. गढीतले सुर्व्यांचे सगळे धारकरी मावळ्यांनी दस्त करून त्यांच्या मुसक्या अगोदरच आवळल्या होत्या. पायातील बागदार मोजडीने सुर्व्यांचे भुंडे सिंहासन पेशाने ठोकरीत राजे म्हणाले, बेईमानदारींच्या मसंदी माती मोलाच्या असतात. ते दृश्य समोर पाहत असताना एका बळजोर किल्लेदार माणसाची छाती वरखाली होत होती. ते होते सुर्व्यांचे दिवाण पिलाजीराव शिर्के. दोरखंडाने गस्त केलेल्या पिलाजीरावांना राजांच्या सामने पेश करीत तान्हाजी माळुसरे म्हणाले, ह्यो बेईमानी धन्यांची इमानी चाकर. बघा, हा पिलाजीराव शिर्के पहिल्यापासून बेईमानी होता. धन्यांचे इमानी चाकर. ह्यो बेईमानी धन्यांचे इमानी चाकर म्हणजे तो बेईमानी लोकांची इमान चाकरी करायचा. कोण? तर दिवाण पिलाजीराव शिर्के. शांत पावलांनी पिलाजींच्याकडे जात राजांनी आपल्या हातांनी त्यांच्या काढण्या उतरल्या. राजे तान्हाजीला म्हणाले, चुकलात तान्हाजीराव. इमानी नजरेला धन्याच्या चालीची खोट कधीच दिसत नाही. दिसली तर पटत नाही. म्हणूनच हे कुलवंत इमान असतं. मोकळे झालेले पिलाजीराव राजांच्या नजरेला निधड्या छातीने नजर भिडवून म्हणाले, काढण्या काशा पायी काढल्या. या गादीला आम्ही मजुरो केलं. तिला ठोकरून वरही आमची नवाजणी कशात आली. त्या परीस घोड्याच्या टापांना जखडून आमच्याच गावात काढा की आमची धूळभिंड होणार. आमची धूळभिंड म्हणजे पिलाजीराव होते ना, हे इमानी होते असं आहे त्याचं. पिलाजीरावांच्या खांद्यावर आपल्या डाव्या हातचा तळवा चढवून कपाळावरचे शिवगंध अक्रेशीत राजे म्हणाले, पिलाजीराव, तुम्ही चुकलात. आम्ही पागेचा एवढा घोडा पोसला. तो काही इमानदार माणसं त्यांच्या टापांखाली रगडण्यासाठी नाही, तर इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडणाऱ्या राज्याची अणभाग आम्ही घेतलेली नाही. प्रसंग पडला तर आमच्या पागेचा घोडा इमानी माणसाच्या मांडीखालीच येईल. होईल ती मानहानी सोसायला पण मन बांधील झालेल्या पिलाजींना असले जिंगाणी कुर्बान करून टाकावी असे बोल कधी ऐकायला मिळतील अशी अपेक्षाच नव्हती. घोटाळलेले पिलाजीराव राजांकडे डोळे भरून बघत होते. त्यांच्या मनी चाललेले घालमेल राजांनी जाणले. त्यांच्या खांद्यावर तळहाताची थाप देऊन राजे म्हणाले, घाबरू नका पिलाजीराव. आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भेड घालणार नाही. तुमच्या नेकजात वर्तवावर आम्ही निहाल आहोत. पण सल्ला म्हणून मनची एक बात तुम्हाला जरूर बोलू. शिकल न लावलेलं हत्यार आणि
बेईमानी धन्याची चाकरी सारखीच असते. दोन्हीचा असून सुद्धा काहीच हिसाब लागत नाही. सुरव्यांची संगत करण्यापेक्षा शेतपोतावर जाऊन कुणबावा केला तरी तो गोमटाच आहे. तान्हाजीराव पिलाजींना बाईजत मोकळं करा. राजांनी आज्ञा करीत उजव्या हातातील भवानी म्यान केली. पिलाजीरावांचे कल्ले थरथरले. झटकन वाकून राजांच्या मदोड्यांना हात लावीत ते म्हणाले, राज, आजवर तुम्हाबद्दल लई ऐकून होतो. आज त्याचा पडताळा नजरेत आला. म्याहून पाय धरलं. तोडायचं असेल तर टाका तोडून. त्यांना वर उठून गळा भेट देत राजे म्हणाले, पिलाजीराव, आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही. हयात घर आम्ही माणसं जोडतच आलो. तोडणं सोपं असतं, जोडणंच मुश्किल आहे. पिलाजींनी राजांना आपल्या वाड्यावर पायधूळ झाडण्यासाठी विनवणीचे मागणे घातले. निवडक धारकरी घेऊन राजे पिलाजीरावांच्या वाड्यात आले. वाड्याच्या सदर चौकात दोन भावंडे खेळत होती. सासऱ्यांना पाहून ती दबकली. वाड्याच्या सदर चौकात दोन भावंडे खेळत होती. साऱ्यांना पाहून ती दबकली. राजांनी पिलाजींना विचारलं, ही कुणाची घर शोभा पिलाजीराव? जी, ती माझीच हाईत. ह्यो थोरलो गणोजीराव अन ही धाकली राजसबाई. समधी हिला राजाऊ म्हणतात, आम्ही जीऊ म्हणतो. पिलाजींनी आपल्या मुलांची नावे सांगितली. थोरला गणोजी तरतरीत दिसत होता, पण तोरेबाज उभा होता. राजाऊ मात्र मोठी राजस आणि चालाक दिसत होती. तिच्या डोळ्यात भीतीचा वारा सुद्धा नव्हता. त्याहून राजाने तिला बघताच क्षणी जाणवले की तिचा तोंडावळा जिजाऊंचा तोंडावळ्याशी बराच जुळता आहे. पुढे जात राजाने दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले. ते पिलोजींना म्हणाले, तुमच्या या जोडीला आम्हास आमच्या बछड्यांनी याद दिली. म्हणजे पहिल्या भेटीतच शिवाजी राजांनी छत्रपती शंभू बाळांसाठी राजस तिचं नाव म्हणजे येशूबाई ठेवलं ना. नंतर तिला मागणी घातली. पिलाजीरावांनी राजांची इतमामाने सरबराई केली. शृंगारपूर आणि प्रभानवल्लीचा सुभा त्र्यंबक भास्करांना सांगून त्यांनी त्यांच्या दमतीला पिलाजीराव शिर्के यांना ठेवले. शृंगारपूर सोडण्यासाठी राजे गाव वेशीवर आले. वेशीच्या तर्फेला कसले तरी एक मंदिर होते. हे कसले देवस्थान? राजांनी निरोप द्यायचा आलेल्या पिलाजींना विचारले. हे आमच्या कुलदैवताचं भावेश्वरीचं आहे. पिलाजी म्हणाले, असं, चला दर्शन घेऊ. म्हणत राजे पायउतार झाले. मंदिरात जाऊन त्यांनी भावेश्वरीचे दर्शन घेतले. बाहेर पडताना ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या कुलदेवताचा संबंध आमच्या जगदंबेशी असावा. ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते. शृंगारपूर सोडून राजांच्या घोडे तुकडीने धीम्या चालीची धावणी धरली. राजांच्या मनात दोन गोष्टी धावणी घेत होत्या. एक राजाऊ उर्फ जीव, दुसरी भावेश्वरी. भावेश्वरी म्हणजे त्यांची कुलदेवता. कोणाची? तर शिर्के घराण्यातली. राजे राजगडावर आले आणि मृगाचे आपली झोड उठविली. गडावरच्या झाडी आवळण्यात आल्या. उतरंडीवरचा झाड झडोरा पाणधारात न्हावून निघू लागला. शंभूबळांना संगती घेऊन राजे दफ्तरखान्याच्या जातीनिशी नजरेखाली घालू लागले.
भाषा जरा पूर्वीची आहे. हां, तर ते थोडं वाचायला थोडंसं हे होणार, तर समजून घ्या. आणि काही शब्द जर माझ्या तोंडातून जर खराब आली तर माफ करा. लोहर मेटावर भल्यांच्या इंगळावर तावून निघणारी आणि घन ठोक्यांखाली घडणारी तलवारींची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीत पकडून तोल पाहू लागले. वरून पाऊसधारा कोसळत होत्या. राजांच्या मनात एका विचाराचा पाणलोट घुंगावत होता. लाल महालात शिरलेला हिरवा सर्प सास्ता खान. आषाढ हटला, श्रावणाचे चरते दिवस आले. ऊन पाऊस एकमेकांच्या पाठलागावर पडले. वरून पावसाच्या तुरळक सरी खाली उतरत असतानाच राजगडाच्या पायथ्याजवळ उदग आंबे उदगच्या बेभान रोमांचक किलकार्या आभाळाकडे वर चढत होत्या. रणहलग्यांवर लेझ्वानचे ताफे नाचत खेळी करत होते. टाळी चाफ्याच्या काठ्या संबळी घुमवीत होत्या. रणशिंगांच्या ललकाऱ्या पाऊस सरींवर काटा फुलवीत चित्कार धावत होत्या. भंडाऱ्यांच्या मुठी उधळल्या जात होत्या. ऊर भक्तीच्या झरेसरीने भरून आले होते. उदके कार उसळत होते. उदे ग अंबे उदे. मंबाजी नाईक भवानी जगदंबेची गंडकी शिळेची घडीव मूर्ती पालखीत स्थापून राजगडाच्या पाली दरवाजाकडे येत होती. बूथ शिकणी करणाऱ्या औरंगजेबांच्या हिरव्या मुलखातून भगवती जगदंबेची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलखात शिताब आणली होती. बघा, गंडकी नदी माहिती आहे ना, तिथली शिळा असते ना, तिला गंडकी नदी ही कोणाची आहे तर प्रत्यक्षात विष्णूची आहे. तिथे म्हणजे विष्णूचं तिथे सगळं हे आहे, भगवान विष्णू देवताचे. मराठी मुलखात अवतरण्यापूर्वीच सरहद्दीवर भवानीसमोर बकरी पडली होती. रक्ताच्या पायघड्यांवर जगदंबा श्रींच्या राज्यात प्रवेशली. मुर्दांडांना मातीमोल करणारी मर्दांच्या मनगटात निर्धडेपणाचा चेवताव चढविणारी, जोशाला जय देणारी जयंती, कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली, महिषीश्वराचे मर्दन माजविलेले मर्थमर्दिनी, भंडासुराचे भंजन केलेली भगवती भवानी, विड्डालाला बुडविलेली बलशाली बिहळिणी, न्यायी जगाला जगवणारी जयवंती जगतजननी भवानी राजांच्या राज्यात उतरली. बघा किती त्या देवीला नावं आहेत. शंभूबाळांसह गड पायथ्याशी आलेले राजे पालखीला सामोरे आले. मंबाजींनी राजांना आणि बाळराजांना मळवट भंडाऱ्याने भरला. जगदंबेचे ते दोन्ही फर्जंद चालत पालखीजवळ आले. ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसंभार उगारलेली, पायाखाली महिषासूर रगडणारी कृष्णवर्णाची वज्रलेपी मूर्ती डोळाभर बघताच राजांनी जगदंब म्हणत हात जोडून डोळे मिटले. पुढे होत राजांनी आणि शंभूने जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडविला. राजांनी देव भोवयांना इशारत करून आईच्या पालखीला आपला रिवाजी खासा खांदा दिला. हे बघताच भोवतीचे उभे मावळजण भक्तिभावाने उसळून उठले. उदे ग अंबे उदे. हर हर महादेव या मावळ्यांनी पाऊसच पाऊस पाडला. पालखी राजगड चढून आली. जिजाबाईंनी आणि राणी वशातील पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची
खणा नारळांनी ओटी भरली. शुभमुहूर्तावर पालखी प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत गाजत राजगड उतरू लागली. जगदंबेची मिळेल तेवढी कृपा सोबत साधण्यासाठी राजे शंभूबाळांसह पालखीबरोबर गडमाचीपर्यंत आले. गड उतरणारी पाठमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणून गेलं, ह्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या. शंभूबाळांच्या खांद्यावर हात ठेवले ते म्हणाले, ही जगदंब साऱ्या जगाची आई आहे, तुमची आमची साऱ्यांची. तिला हात जोडा बाळराजे. राजे आणि शंभूबाळ यांनी हात जोडून डोळे मिटले. गड माचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या. देवींच्या प्रतिष्ठापनेसाठी राजे कुटुंब कबिल्यासह प्रतापगडावर आले. मुहूर्ताचे पात्र घुई घुई करत घंगाळत डुबले आणि राजांनी जय जगदंब म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले. मंदिराच्या सुघड गाभाऱ्यातील चौथऱ्यावर जगदंबेची उदग अंबे उदच्या गजरात सुप्रतिष्ठापना झाली. मूर्तीसमोर मानाची बकरी पडली. प्रतापगड चैतन्य जोशात मूर्तीसमोर मानाची बकरी पडली. प्रतापगड चैतन्य जोशात उजळून निघाला. तेव्हा पण बकरीचा मान देत होते देवीसमोर. जावळी आणि कोयनाखुरीतील अवघा मावळा जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर लोटला होता. रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ माणसांची खचाखच दाटून गेली. सदर चौकात तांदळांचा चौक आखून जगदंबेच्या मानकरी भुत्यांनी त्यावर श्रीफळ ठेवले होते. ॲक्च्युली हा बकऱ्याचा मान प्रत्यक्षात आई जगदंबेला नसून तर आई जगदंबेच्या बरोबर जे रक्षक असतात त्यांना तो मान दिला जातो. पिळदार पगडी, घोळदार डौर आणि चोणीदार चोळणा असा पेहराव घातलेले गोंधळी मळवट भरून तयार झाले. कोणाच्या गळ्यात संबळ होता, कोणाच्या हातात चवंडकम, तुणतुणं, डोक्यावर करंजेल घातलेले टेंबे सदरेच्या कोणाड्यात तरफरत होते. राजे सदर दाखल होण्याची सारे उत्सुकतेने वाट बघत होते. पदराचा काठ तर्जनीने सावरता धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या. त्यांच्या पाठोपाठ राजे आणि शंभूबाळ सदर दाखल झाले. समोर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून आश्चर्याने राजांकडे आणि बाळराजांकडे बघू लागले. त्या दोघां पिता पुत्रांनी जगदंबेच्या भुत्याचा वेश आजवर अंगणावर धारण केला भुत्याचा वेश आज अंगावर धारण केला होता. ती रूपे मोठी गोमटी दिसत होती. त्यात राजे पण नव्हते, होते ते भाववेडे भक्तबाळ. राजे शंभूबाळांसह सदर बैठकीवर सुखावले. गोंधळ्यांचा म्होरक्या सदरे सामने आला. मुजरा घालून म्हणाला, आईचा मानाचा पोत पेटता करून आपण तो नाचवायचा पाहिजे धनी, जशी जगदंबेची आज्ञा. असं कोण म्हणाल तर राजे. म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले. म्होरक्याने दिलेला 5 पेंडात घट्ट वळलेला भवानीचा पोत त्यांनी आपल्या हातात घेऊन तो मस्तकाला लावला. गोंधळ्याने बगलेतल्या बुधळ्यातील करंजे पोतावर सोडले. त्यांच्या हातातील टेंभ्यावर धरून राजांनी जगदंबेचा पोत पेटता केला. गोंधळ्यांनी आपल्या हातातील काठी राजांच्या हातावर दिली. तिच्या डोक्यावर पोत उजव्या हाताकडून उजवीकडेच कसा नाचवायचा यांची राजांना टिगळ दिली. संबळ तडतडत घुमू लागला.
टुणटुण्याने साथ धरली. आई राजा उद उद म्हणत पायाखालच्या फरसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगज्जननीचा पोत नाचवू लागले. पेटती ज्योत घेताना राजांचे डोळे कसल्या तरी दिव्य तेजाने पेटून उठले. दौरा खालचे त्यांचे अंग सरसरत गरम झाले. त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीतच त्यांना शामियान्या सगट हात पसरलेले अफजल खान दिसू लागला. राजांच्या बागदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब तरारले. पाठकण्यातून पांढरी घोडी सुसाट धावतायत असे त्यांना क्षणभर वाटले. हे असंच काहीतरी त्या क्षणी आम्ही खानाला फोडला. त्या क्षणी आम्हास वाटलं होतं या पेटत्या पोतासारखंच काहीतरी उसळतं पेटतं आमच्या नसानसात दबा धरून आहे. क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला. त्यांच्या निमुळत्या डोळ्यांनी ज्योती आणि फरफरता पोत एकजोड झाले. विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकू लागले. ते बेभान झाले. आई राजा उद उद म्हणत मिटल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फराफर नाचवीत स्वतःभोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले. बघा, राजे म्हणजे शिवाजी महाराज. कारण प्रत्यक्षात बोलतात ना, जगदंबेचं जेवढं ते करायचं तेवढं प्रत्यक्ष स्वतः शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. सदर बैठकीवर बसलेल्या शंभूबाळांचं पाटकणात तो फरफरता पोत पाहताना आपोआपच ताट झाला. राजांच्या हातात थैथयत फरफरणाऱ्या पोताच्या प्रकाश रेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली. आबांचे हे असले रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते. पोत नाचवून दमगीर झालेले राजे थांबले. आता त्यांच्या छातीवरचा डौर घामाने चिंब डबडबला होता. पोत धरला हात थरथरत होता. पोताच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात राजांचे घामाने डावरलेले रूप नुकत्याच धुवून काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते. कपाळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एकदा पोताकडे पाहिले. मग सदर बैठकीकडे नजर जोडून म्हणाले, शंभूबाळ असे चौकात या. शंभूबाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामने चौकात आले. आपल्या हातातील पेटता पोत शंभूंच्या हातात देत राजे त्यांच्या छोटेखानी खांदा हळुवार थोपटीत म्हणाले, तुम्ही नाचवा आईचा पोत बाळराजे. आमच्यापेक्षा जोशानं सारी सदर डोळे टवकारून बघू लागले. गोंधळ्याने पुन्हा करंजेल देऊन बाळराजांच्या हातातील पोत ज्योतीत तवाना केला. बघा, हे पोत म्हणजे कसं आहे, आपलं कुलदेवताचं. आपण जेव्हा कुलदेवत जेजुरीला नेतो तेव्हा ते बघा गोंधळी येतात आणि तिथे पण ती ज्योत धरून ती पोत नाचवायला लागते. कारण आपले कुलदेवत आपल्यावर कसं प्रसन्न व्हायला पाहिजे म्हणून ते आपण करतो ना तसं. गोंधळ्याने पुन्हा करंजेल देऊन बाळराजांच्या हातातील पोत ज्योत तवाना केला. राजांनी आपल्या हातातील काठी बाळराजांच्या हातात दिली आणि राजे सदर पायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले. शंभूने शेर नजरेने एकदा पोताच्या पेटत्या ज्योतीकडे बघितलं. डाव्या हातातील काठी पायागतीच्या फरसबंदीवर आपटीत तो शिवबाळ गरजला, भवानी राजा उद उद. आणि त्या बाळरुद्राच्या हातातील पाचपेडी पेटता पेटता पोत फरफरत नाचू लागला. त्याला उजवीकडेच जायचे बंधन उरले नाही. सर्व बंध तोडून बाळराजे जोशाने मनाजोगा हातचा पोट नाचवू लागले. मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्यात गरगर फिरू लागले. त्यांच्या डोक्यावरची पगडी हिंद गळता उडाली आणि फरसबंदीवर उतरली. केस मोकळे
सुटलेले शंभो चौफेर थैथै नाचत पोत घुमवू लागले. त्यांचे रसरशीत ओठ रोमांचक उदेकार घुमवीत होते. भवानी राजा उद फळफळणाऱ्या पोटाचे कडे बाळराजांच्या भोवती गरगरू लागले. संबळवाळ्याने संबळीच्या टाळी चापांच्या काठ्यात चढीला लावल्या. बाळराजांचे ते बेभान रूप पाहून सदर बैठकीवर बसलेल्या जिजाऊंच्या हातांची बोटे नकळतच कानशिलाकडे चढली आणि कटाकट मोडली गेली. म्हणजे काय माहिती आहे का? कानशिलाकडे ती बोट गेली आणि कटाकट मोडली, म्हणजे ह्याला दृष्ट लागू नये कोणाची असं. थरकून उठलेल्या सदरेवरच्या एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत कळकारी दिली. हर हर महादेव, हर हर महादेव. भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली. बघा, आणि आपण काय म्हणतो त्याला की अंधश्रद्धा. ही अंधश्रद्धा नाही. प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणता कामा नये. हे पूर्वीपासून जे चालत आलं तेच ना. कोणाची नजर लागू नये म्हणून कसं ते जिजाऊंना सांगायला लागत नाही. ह्याला अंधश्रद्धा म्हणत नाही. ही अंधश्रद्धा नाही. इथेच आपण थांबूया, इथे पूर्ण करूया. तिथे आपण घेतलेले आहे तेवढं, त्याच्या पुढचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये देते. आता इथपर्यंतच. आपण या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. कारण आपल्याला पूर्ण छावा बघायचं आहे, सत्य बघायचं आहे. आपल्याला सत्य आणि सत्य इतिहास माहिती पाहिजे सगळ्यांना. त्याच्याकरता मी सगळ्यांसमोर हा इतिहास आणते. आणि खरंच आपण मला आवर्जून कृपा करावी की लाईक आणि शेअर करावं, सबस्क्राईब करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, भारत माता की जय.